मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना, शेतकरी बांधवांना किंवा युवा जो व्यवसायासाठी संधी शोधतो आहे किंवा जे ऑलरेडी शेळीपालन करत आहेत तर त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्रेम जे आहे ते प्रेम देण्यासाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, या चॅनलवर मी वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो आणि आपल्या शेतकऱ्यांना किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या चॅनलमार्फत करत असतो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कुठल्याही व्यवसायामध्ये आपल्याला व्यवसाय जर करायचा असेल तर आपल्याला जमीन पाहिजे. आणि जमीन सुरुवात आपल्याला शेळीपालनामध्ये जर शेड उभा करायचा असेल तर आपल्याला जमिनीची आवश्यकता असते. किंवा आपल्याला फॉडर मॅनेजमेंट करायचं असेल म्हणजे चारा व्यवस्थापन, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जमीन किंवा शेती लागते. तर आजचा जो टॉपिक आहे तो मी थोडासा वेगळा विषय घेऊन आलेला आहे की मित्रांनो, आपल्याला शेड फार्म आपण तयार करतो पण बऱ्याच वेळा कसं होतं, शेडचं आपण संरक्षण करत नाही किंवा आपण काही त्रुटी राहतात आणि मग नंतर बऱ्याच इन्सिडन्स होतात किंवा चोरी होते किंवा काही आपत्ती येते आणि त्या आपत्तीमुळं आपलं शेडचं नुकसान होतं किंवा जनावरांचं किंवा आपल्या शेळीचं नुकसान होतं. तर ते होऊ नये म्हणून सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला इमेजमध्ये दिसेल तर कंपाऊंडिंग हा कंपाऊंड खूप असणं गरजेचं आहे. शेडला आपल्या सुरक्षितता ही खूप महत्त्वाची असते. कुठल्याही व्यवसायामध्ये मित्रांनो बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट केल्या जातात. म्हणजे शेड आपण बांधतो पण कंपाऊंड केलं जात नाही. आपण घरसुद्धा बांधतो पण घराला सुद्धा आपण कंपाऊंड करत नाही. तर संरक्षण मित्रांनो हे कंपाऊंडच करत असतं. आता हे जे आपल्याला दिसते अतिशय सोप्या पद्धतीनं आणि सुटसुटीत आणि सिंपल पद्धतीने हे कंपाऊंड बनवलेलं आहे. आणि ह्या अशा पद्धतीने जर लँड अवेलेबल असेल मुबलक प्रमाणात तर आपण शेड उभा करू शकतो. आणि कुठलाही व्यवसाय आपण आज शेळीपालनामध्ये आपण शेड ह्या अशा पद्धतीनं कंपाऊंड करून आपण शेड तयार करू शकतो. पण बेसिक आपल्याला जमीन किंवा आपण प्लॉट घेतो आहे तर ते प्लॉट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे कंपाऊंड असणं गरजेचं आहे. आणि अतिशय सोपं आहे. पूर्वी कसं मित्रांनो, पिलर उभा करायचं, तारा ओढणे किंवा बऱ्याच वेळा कंपाऊंडिंग ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं, चेन लिंकचं वगैरे. तर हे सिंपल आहे मित्रांनो. आता नवीन पद्धत आलेली आहे. नसते हे असे पिलर उभा करायचे आणि त्या पिलरवर फक्त हे असे खांब आहेत ते इन्सर्ट करत राहायचं. म्हणजे हे लक्षात आलं असेल तुम्हाला की हे जे दोन खांब आहेत, ह्या दोन खांबामध्ये दोन खांब लावायचे आणि त्याच्यामध्ये नसतं हे पिलर असे इन्सर्ट करायचे. त्याला साईडला हे आहेत अशी फट दिलेली असते, त्या फटीत ते असं इन्सर्ट करत राहायचं. अतिशय सोपं, सुटसुटीत आणि कमी वेळेत आणि कमी श्रमात आणि अतिशय जलद होणार कंपाऊंड हे आहे. आणि हे आपल्याला आपले जे कन्स्ट्रक्शन कॉन्क्रीट वर्क जे करतात फॅक्टरी आहेत त्यांच्याकडे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. आणि तशा पद्धतीने तुम्ही एन्क्वायरी करून हे अशा पद्धतीनं व्यवसायामध्ये आपण हे त्यांच्याकडून आपण हे अशा पद्धतीने कंपाऊंड तयार करू शकतो. तर व्यवसायामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा मी पाहतो की शेड चांगल्या प्रकारे शेडला खर्च केला जातो, चांगल्या प्रकारे जनावरं आणली जातात, पण कंपाऊंडकडे दुर्लक्ष केलं जातं. तर तसं नाही मित्रांनो, व्हायला नाही पाहिजे. महत्त्वाचं पहिला शेड बांधायच्या आधी पहिला जमीन येते आणि त्याच्यानंतर कंपाऊंड. तर कंपाऊंड असणं खूप गरजेचं आहे. कारण आतली जी आपली संपत्ती आहे किंवा जे काही शेड आहे किंवा आतली जी जनावरं आहेत तर त्यांची सुरक्षितता आपण म्हणतो तर हे सर्व कंपाऊंडच करत असतं. आणि कंपाऊंडला सुद्धा टाईप ऑफ वेगवेगळे कंपाऊंड आहेत, म्हणजे कशा पद्धतीने कंपाऊंड बांधले पाहिजेत. तर हे एक सिंपल आणि सुटसुटीत असं कंपाऊंड आपण बनवू शकतो. एक पिलर उभा केलेत आणि त्या पिलरवर कॉन्क्रीट असं सिंपल पद्धतीनं बांधलेलं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं हे कंपाऊंड केलेलं आहे. आणि तुम्ही इमेजमध्ये पाहत असाल तर अशा पद्धतीनं शेळी फार्म किंवा जे काही आपण फॉडर व्यवसाय करत आहोत तर त्याला असं सुरक्षित म्हणून हे अशा पद्धतीनं हे आपण कंपाऊंड करू शकतो. म्हणजे आपल्याला
आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कंपाऊंड हे खूप महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे जो ऑलरेडी शेळीपालन करत आहे त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टीला किती महत्त्व आहे. तर त्याच्यामध्ये आपण CCTV कॅमेरे बसवू शकतो ह्या कंपाऊंडच्या साईडला, किंवा वर आपण त्यांना खाली आपण म्हणजे हे अशा पद्धतीनं किती पण आपण हाईट आपल्यानुसार आपल्याला जसे पाहिजे, जिथं जशा पद्धतीनं तिथं तुमच्या रचना आहे जमिनीची किंवा तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्या पद्धतीने हे अशा पद्धतीने कंपाऊंड आपल्याला घेता येतं. ह्या कंपाऊंडचा फायदा काय आहे की हे सुटसुटीत आहे. पटकन पिलर उभा करायचे आणि त्यात हे ब्लॉक इन्सर्ट करायचे अतिशय सोप्या पद्धतीनं. म्हणजे चेन ओढणं, ब्लॉक करणं किंवा विटा आणणं, सिमेंट आणणं, मजुरी खर्च हे सर्व हे अवॉइड होतं. तर हे अशा पद्धतीनं कंपाऊंड करायला मित्रांनो काहीच हरकत नाही. आणि हे कंपाऊंड तुम्ही अशा पद्धतीनं केलं तर निश्चित आपल्या फार्मवर चांगल्या प्रकारे सुरक्षितता राहील. ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेळीपालनाच्या विषयी सुरक्षिततेच्या रिलेटेड ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पहा. त्याच्यामध्ये मी सर्व टॉपिक कवर केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो मुंगूस किंवा साप किंवा बाकीचं बाहेरून येण्याचं काही चान्सच नाही आहे. अगदी मजबूत, म्हणजे उद्या जरी काही पाण्याची आपत्ती आली पावसाची तरीसुद्धा आत येण्याची शक्यता कमी आहे. तर अशा पद्धतीने हे पद्धतीने कंपाऊंड करा. हे आधुनिक आता कंपाऊंड आलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमार्फत मला हा एक टॉपिक कवर करायचा होता. मित्रांनो, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.